आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झाली आहे। नाशिक जिल्ह्यावर कुठल्याही बाबतीतला अन्याय होणार नाही किंवा निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय घेत आहेत। कालची तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली, ती सदिच्छा भेट होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी NDAच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली। पालकमंत्री पद असेल इतर काही याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये काही चर्चा असण्याचं काही कारण नाही, कारण महायुतीचे घटक पक्ष म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून फक्त एक पालकमंत्री पदच नाही, तो त्याच्यातला त्या एक संबंध याचा एक भाग आहे, पण ते काही संपूर्ण महायुतीच्या संदर्भातली काही एक मी काही अशी मोठी अडचण आहे असं त्या ठिकाणी काही समजत नाही। वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा ही नेहमी होत असते। वारंवार दिल्लीला ज्या वेळेला त्यांचा दौरा असतो त्याही वेळेला महायुतीच्या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये संवाद त्या ठिकाणी असणं, जी काही 2-4 प्रॉब्लेम्स असतील याच्या व्यतिरिक्त एक व्यापक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये चर्चा असणं हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महायुती आणखीन त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून असतील हे आणि इतर वेळेला सुद्धा ही सर्व नेते मंडळी आहेत त्यांच्यामध्ये एक चांगला संवाद अराजकीय राहणं मला वाटतं एक महायुतीच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एक सकारात्मक बाब आहे। शिंदे सेनेकडून खरं असं सांगण्यात येतं की 15 ऑगस्टला शिंदेचाच पालकमंत्री होईल आणि झेंडावंदन मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना, त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखीन कोण असेल काय त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाही आहे। आणि माझ्या आमच्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो, इतर काही शासकीय कामकाज असो, हे काही तिन्ही नेते मंडळी म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा दादा असो हे त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे। त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल, त्यांना ज्या वेळेला योग्य ज्याच्यावर जबाबदारी द्यायची अशी वाटेल त्यावेळेला ते देतील। दोघांमध्ये वाद होण्यापेक्षा भाजपला त्या ठिकाणी पालकमंत्री द्या असे मी वारंवार त्या संदर्भामध्ये म्हणते की मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। पालकमंत्रीपद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे, हे काही सर्वस्व त्या ठिकाणी नाही। त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे आमचे कितीही नेते मंडळी घेतील। आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला अकाउंट आहेत आणि काही एका घरातल्या 4-4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, पण त्यांना लाभ मिळतो। एक डेटा आहे जो माहिती व तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि